चांगला चेंडू होता, अतिशय अप्रतिम चेंडू. मला वाटतं की नांदप टीमच्या बॅटरचा सराव कमी आहे, कारण की नांदपचं एक गाव आहे की प्रत्येक व्यक्तिमत्व आपल्या धंद्यावर लक्ष देतोय आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. टिटवाला स्टेशनला जर गेला पण अख्खा नांदपची रिक्षा आपण पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, टेनिस क्रिकेटसोबत आपलं फ्युचर जीवन पहिले बघायचे की आपलं घर कसं चालेल. चांगला चेंडू अपील केल्या गेलं, अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. आणि होय, पंचाचा बडा आकाशाकडे धक्का बसलाय, तो पहिला रोहितच्या स्वरूपात पहिला विकेट बाद. धन्यवाद डेजे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याचा नेहमी सिंहाचा वाटा असतो असे नांदप गावाचे माजी उपसरपंच आणि नांदप गावाचं चांगलं व्यक्तिमत्व गणेश सेलर दादा. अजून एक चांगला बॉल, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. जर पाहिला पण गणेश दादा एक राजकारणी सोबत क्रिकेटवर मोठं प्रेम आहे. माजी उपसरपंच, गावाचं विकासाचं नाव. जर दरम्यान शुभ आगमन होते संतोष सेल दादांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर यायचंय, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा बॉल मात्र कट करण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कट, खराब क्षेत्रक्षण नाहीये, अप्रतिम क्षेत्रक्षण. 3 धावा वाचवल्या या बॉल वरती, फक्त आणि फक्त एका सिंगल. आणि बघता बघता पाहतो की आपण म्हणतो की षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावपळकर धावा आहेत त्या 3 धीमी आणि संत सुरुवात. यानंतर जो सामना होणार आहे त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सज्ज राहायचे. रायझिंग स्टार ऑफ कॉमेंटेटर फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण. वेलकम आदरणीय संतोष शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे. स्टँड मध्ये दादांना विनंती असेल की आपली खऱ्या अर्थाने जागा व्यासपीठावर आहे. दादा आपण या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय की आपण नांदप टीमची धीमी आणि संत सुरुवात, एक गडी बाद झाले, फक्त आणि फक्त 3 धावा. ही सरासरी जर कायम राहिली तर 15 पर्यंत मजल मारू शकतो हा संघ. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. आदरणीय मनोज शेलार दादांचं सुद्धा शुभागमन व्यासपीठावर आपण होताना पाहतोय. वेलकम दादा, आपलं पण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल इथून मात्र पाहतोय आपण नांदप टीमला. पिंपलोडी टीमचं चांगलं सुरुवात, काय षटकात राहतं. पहिलाच पुढचा चेंडू राऊंड द विकेट, खराब चेंडू, नो घोषित केलाय बॉल वरती, प्रहार झाला नाहीये चांगला. आणि इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. नो बॉल वरती सुद्धा विकेट पाहतोय आपण रनआउटच्या स्वरूपात. आदरणीय संतोष दादा शेलार साहेबांचं दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पण नांदप टीमचे इथे मात्र दयनीय स्थिती पाहतोय आपण. फ्री हिटचा इशारा आलाय पंचाकडून पाहतोय आपण. योगराज बाबा हे पंच इशारा करतायत फ्री हिटचा. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. तर मात्र सरावाचा अभाव नांदप टीमकडे दिसत नाहीये. आणि आजच्या दिवसाचा पहिला सामना असं वाटतं की लॉस करूनचा सामना पाहायला मिळेल. जतीन शेलार यांनी जर 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पण रोकडा नाव काय? कल्पेश कडून. आणि हे बघा आता बॅक टू द बॉलर्स आणि जीवनदान मिळाले. तालमेलची कमी फनी मोमेंट पाहतोय आपण. एक सोपा झेल ड्रॉप केलंय. जतीन शेलार यांनी जर 2 मोठे फटके मारले षटकार तर कल्पेश शेलार यांच्याकडून तब्बल आता 2000 रुपये देण्यात येईल.
आणि योगाने जर मारला आपण लपू नका. एन्जॉय 11 नांद पाहतोय आपण फुल एन्जॉय करताना. यावेळेस चांगला चेंडू होता पाहतोय आपण प्रत्येकदा. निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहतोय. दयनीय स्थिती संत आणि संत सुरुवात पाहतोय आपण नांदेड टीमची. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना नशीब पहिले टॉस जिंकला नाही, आणि त्या फिल्डिंग घेतलं तर 100 धावा झाल्या असत्या. यावेळेस पाहता चांगला चेंडू आहे. परत एकदा पाहतोय आपण. प्रश्न विचारला पण अपील फेटाळून लावताना पाहतोय आपण दोन्ही पंच. आणि पिंपळूर टीमचं सुद्धा सोडतं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. खराब लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल प्राप्त होते. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र पुढे शकते ती 5. अतिशय क्लास बॉलिंग अटॅक पाहतोय सध्या तरी आपण विकेटवर. काय झकाश कामगिरी करताना. दांडी 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 गुल्ल धक्का बसलाय. अजून एक तो चौथा धक्का बसलाय इथं मात्र. कडे आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स या बॉलवरती. टीमची धावसंख्या आता मात्र हळूहळू का होईना दुहेरी वाटचाल करताना 3-9. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस साठी यायचंय. चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण. एक बेधडक अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. यानंतर जो सामना होईल चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आई गावदेवी कांबा विपक्ष जेणुमान ओझरली टीमचा संघ नाही का. वेळेचा भान ठेवायचं आहे. लगेच टॉस करण्यासाठी आपण या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. अजून एका निर्धाव चेंडूची समाप्ती. कमालीचा बॉलिंग अटॅक मोहन हाताळतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकला गेले, फक्त 2 धावा खर्च करतोय. धावसंख्या जर पहिले आपण फक्त आणि फक्त 9. या स्पर्धेत लो स्कोरिंग नांदेड टीमच्या वर राहील काय. गोलंदाज सज्ज होतोय परत एकदा.
चांगला चेंडू आणि याचबरोबर पाहतो की आपण मला वाटतं की बॅट विकेटला खाली आपटली आणि त्याचा आवाज आलाय आपल्याला. चांगला बॉलची हाताळणी परत पाहतोय आपण. लागोपाठ 3 निर्धाव बॉल फेकतोय गोलंदाज. यावेळेस पात्र फ्लिकचा फटका टर्न केले चेंडूला. कॉर्नर कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. चांगलं क्षेत्ररक्षण सरळ हातात चेंडू गेलाय. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती आणि षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त 10. 3 षटकाच्या समाप्तीने छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे. ऐकूया आपण मधुर संगीत. गोडसे आणि त्या टोकाकडनं प्रथमेश येतोय. प्रथमेश सर नाव आलं तर नो डाऊट टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमेश नावाचे खूप मोठे मात्ताबरोबर खेळाडू पाहतोय आपण. यावेळेस पाहतोय की आपण लाईन चुकीची पाहतोय आपण. उजेष्टीच्या खूपच बाहेर. यस प्रथमेश यांच्याबद्दल माहिती मिळते आम्हाला की निश्चित पिंपळी गावाचा एक गौरव म्हणून ज्याची ओळख आहे अशी महाराष्ट्र पोलीस सलाम आहे सर तुमच्या कार्याला. ड्युटी संपली पण गावाच्या टेनिस क्रिकेटसाठी आपण आलात त्याबद्दल मनापासून तुम्हाला नमस्कार आहे. दरम्यान एका चांगला चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. धीमी आणि संत सुरुवात. नांदपट टीमला असं म्हणावं लागेल की झोपेतून उठून डायरेक्ट मैदानावर आले आणि हातात बॅट पकडली. टर्न केलंय करण्याचा प्रयत्न होता. एक चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. फक्त आणि फक्त एक सिंगल. आता मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव इथं मात्र कम्प्लीट केल्या जाईल. 2 धावा. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरते ती पाहतोय आपण 13. चौथे षटक प्रगतीपथावर लेग बायच्या स्वरूपात इशारा येतोय. युवराज बाबा सर आम्हाला इशारा करताना पाहतोय आपण. आणि निश्चित मी जिथे जिथं असेल ना मात्र योगराज बाबाच नावाने ओळखल्या जाईल. एकच चांगले पंच आणि खूप चांगलं स्वभाव सरांचं पाहतोय आपण. आणि त्यांनी कबूल केले की मला प्रवीण विशेष सरांनी जे उच्च कोटीवर नेण्याचं काम केलं त्यांचे खूप मोठे योगदान आहे. चांगला चेंडू पाहतोय आपण परत एकदा. आता मात्र संघर्ष करताना नांदप टीमचे बॅटर. फक्त आणि फक्त धावा 13. चौथं षटक प्रगतीपथावर लो स्कोरिंगचा सामना आणि हायस्ट लो स्कोर सुद्धा नांदप टीम कडे राहील काय. नो बॉल. बिमर चेंडू हाताळला गेला. हाईट पाहतोय आपण. निश्चित चांगला निर्णय म्हणता येईल. भाऊ टीमचा कॅप्टन आहे. गावाची टुर्नामेंट आहे म्हणून गणेश आणि विकास यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोय. ड्राईव्ह केलंय. चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. डीप कव्हर आणि बॅकवर्ड पॉईंट कडे चेंडू ट्रॅव्हलिंग त्याला फक्त आणि फक्त एक सिंगल. या बॉलवरती धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र 15. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण कुठल्याही प्रकारे पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. गलीवर एक क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री. चांगला चेंडू प्रत्येक. आता मात्र निश्चित विकेट किपर थोडीशी चुकी करतोय. थोडीशी नाही तर खूप मोठी चुकी झाली. एक धाव पूर्ण दुसऱ्या दिवशी मागणी करताना धोका निर्माण झालाय निश्चयाना यष्ट्यावर. आणि आता मात्र एका बॅटरला अजून परतीचा प्रवास करावा लागेल. यस 22. मला वाटतं की निकटवरती मित्र किंवा भाऊ असेल निश्चित करण. यस आता मात्र जे नियम आहेत असोसिएशनचे करण यांच्याकडून तब्बल एका षटकाला 2000. हो वेगवान चेंडू होता. यावेळेस पाहतो की आपण लाईन चुकीची. योगराज बाबा इशारा करतायत. हा चेंडू अतिरिक्त टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय.
आणि आता मात्र आमच्या दुपारच्या लंचची सोय करताना आमचे आयोजक कमिटीचे मेंबर पाहतोय आपण बाबूशा. क्या बात आहे. यावेळेस पात्र हा चेंडू परत एकदा अतिरिक्त टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जर पहिले आता मात्र एक सम्मानजनक असे तिकडे जाताना 18 धावा. 14 षटक प्रगतीपथावर. फ्लॅटेड चेंडू टर्न केलाय हवेत आहे. एका टप्प्याने मात्र चेंडू फरार फरार फरार. पहिला बाउंड्री आलाय सतीशच्या बॅट मधून. कारण की आपण कमी वाजवायची आहे. खूप चांगला फटका सजवला होता. तेवढंच खराब क्षेत्रक्षण पहिला आपण चेंडूचा अनुमान घेतला नाही आणि शेवटी मात्र नांदेड टीमच्या या इनिंगमध्ये पहिला चौकार खेचण्याचा पराक्रम केलाय सतीश दादा शेलार यांनी. अंतिम षटक का धावसंख्या जर पहिले आपण 22 आहे. या स्वतः स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. या प्रत्येक चांगल्या चेंडूची समाप्ती चांगली सुरुवात करतोय बॉलर. अंतिम षटक हाताळताना दीपक नावाचा हा बॉलर. आणि हे सुद्धा महाशय पाहतो की आपण महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आहेत. सर तुम्हाला पण नमस्कार असेल, सलाम असेल तुमच्या त्या कर्तृत्वाला की आपल्या गावाचा नाव रोशन करताना पाहतोय आपण. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये ते रुजू आहेत आणि खूप छान सेवा निभावताना पाहतोय आपण. या पात्र ड्राईव्ह केलाय. कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. टीमची धावसंख्या 23. अंतिम षटक प्रगती पथावर. चला दोन्ही टीमचे संगणक ज्या टीमचा कॅप्टन लेट येईल त्या टीमला मात्र पेनलाइज केले जाईल. ओझरली टीमचा संगणक आणि अतिशय क्लास फटका होता. पण इथे मात्र पाहतो की आपण धुमे बॅटिंग भाऊ पाहतोय आपण. टीमचा कॅप्टन आहे पण कॅप्टनला साजेशी खेळी इथे मात्र साकारता आली नाही. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रहार करतोय. याच पाहता पुढे सरसावटा फटका पाहतोय. चांगला आहे डाऊन द ग्राउंड. 2 क्षेत्रक्षेच्या मधून चेंडू आर पार 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 आला. हा पहिला क्लास चौकार. काय क्लास फटका होता. पुढे सरसाव डाऊन द ग्राउंड. मिड ऑफ आणि मिड डॉन मधून चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. असून एका चांगला चेंडू होता पण परफेक्ट ड्राईव्ह करताना नाहीये. अतिशय वेगात एका सिंगल इथं मात्र या बॉलवरती कंप्लीट. धावसंख्या असं वाटलं होतं की 20 जाईल की नाही पण आता मात्र धावसंख्यानी मजल मारली ती 30. 5 षटकाच्या समाप्तीनंतर पहिला डाव समाप्त झालाय. डावा उभ्या केल्या. 30-31 धावचं टार्गेट उभं केलंय नांदेड टीमनी. आपण टॉसकडे वळणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण वारंवार सूचना करतोय ज्या टीमचा संगणक लेट येईल त्या टीमला मात्र पेनलाइज केला जाईल. ओझरली टीमचा संगणक आणि कांबा टीमचा संगणक आम्ही सातत्याने तुम्हाला निमंत्रण करतोय. ते निमंत्रण आपण स्वीकारायचे. आणि तब्बल पाहतोय आपण 11:30 वाजले. पहिले इनिंग समाप्त झाले. परफेक्ट वेळ घेतली या 5 षटकासाठी. या आमचे दोन्ही अंपायर आपण 5 मिनिटाचा रेस्ट घेऊन घ्या कारण की सोपं नाही आहे. 2 अंपायर मध्ये 4 दिवस पंचाची भूमिका पार पाडणं आणि त्यामध्ये त्यांचा स्टॅमिना किती आहे हे पंचाची भूमिका पार पाडणं आणि त्यामध्ये त्यांचा स्टॅमिना किती आहे हे दाखवलंय आमच्या दोन्ही पंचांनी. या योगराज बाबा.
कॉइन चला टॉस करून घ्या. सन्माननीय शेलार गावचे समाजसेवक आदरणीय संतोष शेलार साहेब आपण समोर यायचे आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचे. चला चला लगेच आपण रवाना व्हायचंय आमचे दोन्ही पंच, कारण की आज तब्बल एक अतिरिक्त सामना त्यासाठी आपल्याला सामना कव्हरेज करणं गरजेचं आहे. धावसंख्या 30 आहे, 31 धावचं टार्गेट आहे, 31चा टार्गेट आहे. चला पिंपलोळी टीमचे संगणक आपण लगेच आपले बॅटर पाठवायचे आणि सामना फिनिश लवकर करायचे. आणि कधी कधी म्हणतात अति काही संकटात नाही, त्याप्रमाणे तुम्ही जास्त काही सुद्धा करू नका. चला बॉल द्यायचे. सेकंड इनिंगला आपण सुरुवात करणार आहोत. ओझरली टीमच्या कॅप्टनपैकी टॉस जिंकलेले आणि प्रथम सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि सामना संपल्यानंतर ओझरली टीमचा संघटक आपल्याला विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानात उतरायचे आहे. हा सामना संपल्यानंतर एवढं मोठं आव्हान नाही आहे, पण क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही आहे. दोन्ही आरंभिक जोडी पाहतोय खेळपट्टीकडे रवाना होताना आणि दोन्ही पंच चला आपण लगेच रवाना व्हायचे. प्रवीण विशेषर पाहतोय आपण रवाना होताना लगेच बॉल द्यायचे. सलमीची बॅटर खेळपट्टीकडे पाहतो आपण आता. मात्र सागर आणि मोहन मनमोहक म्हणून नाव आहे मोहन, मनमोहक करणारी बॅटिंग इथे मात्र मोहन करेल काय? सागर दुसऱ्या स्ट्राईकला असेल. दोन्ही चांगले बॅटर पाहतोय आपण. आता बाळाला बारा आहे ना. अर्ध्याला उचलून आण. तर सामन्याला सुरुवात होत आहे. पाहता आपण एका छोटंसं मापक आव्हान आहे, पण क्रिकेटमध्ये छोटं आणि मोठं नसते. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही किंवा शेवटचा रन होत नाही त्यावर भाष्य करणं उचित ठरत नसते. आई गावदेवी चषक नांदपचा हा एक चांगला सोहळा पाहतोय आपण. 4 दिवसीय स्पर्धा, आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज रोहितकडे चेंडू सोपवलंय आणि रोहित कशा प्रकारे मारा करेल. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण मोहन. सागर आहे आणि नॉन स्ट्राईकला मोहन. तर पहिलाच बॉल या सेकंड इनिंगचा पाहतोय. 31 धावा 30 बॉल मध्ये बनवायला लागेल. पहिला चेंडू चिप केलाय, चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. मिड ऑफला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि पहिल्या बॉलवरती मात्र एका धावेने आपला खाता उघडतोय सागर आणि टीमचं खातं उघडलं गेलं या एका रनने पाहतोय आपण. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. बॅटर सरळ बॅटने फटका खेळला होता आणि यावरून क्लास देतोय की सागरकडे किती मोठा क्लास आहे. आता मात्र डावखुरा बॅटर खेळण्यासाठी मोहन यांचं बॉलिंग अटॅक खूप चांगलं पाहिलं आपण. चला आपण वेळ कमी खर्च करायचे. रोहित लगेच आपण बॉलिंग ला सुरुवात करायची. थोडंसं परिवर्तन क्षेत्रक्षमध्ये पण याला थांबवा कोणीतरी. वेलकम हरिभक्त परायण आमचे नंदब गावाचे चांगले कुक त्याच्या हाताच्या माध्यमातून काल आपण स्वादिष्ट जेवणाची आस्वाद घेतला होता. वेलकम मारुती बाबा हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य. शुभ आगमन. आपलं खाद्यमंत्री आहे ते सध्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आपण इथं मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण खरे. आता सतीश दादा उभे होते तिथं आणि एक सिंगल दरम्यान कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे शकते ती आता मात्र 2. पहिला सामनाच्या दिवसातला पाहतोय आपण. कल्याण ग्रामीण विभागातले 2 चांगले तगडे संघ पाहतोय आपण. थोडंसं कुठेतरी बॅटिंग प्रदर्शन एवढं छान पाहायला मिळालं नाही नांदेड टीमचं, कारण की या स्पर्धेमध्ये नांदेडचे 3 संघ उतरणार. त्यामधून जर विचार केला आपण गणेश दादांचे एक संघ आणि माझे खास मित्र सागर यांचं एक संघ
चांगला चेंडू होता. बॉलिंग अटॅक चांगला आहे. या धावा सुद्धा रोखल्या जाऊ शकतात. आणि मी जेव्हा समालोचन करतो तेव्हा म्हटलं पाठीतून एक आवाज आला, आमचा बॉलिंग अटॅक मजबूत आहे. त्या प्रकारे मारा करतोय रोहित. गोडसे यांच्या टोकाकडनं मारा करण्यासाठी रोहित सज्ज होताना समोर बॅटर पाहतोय आपण. सागर हा एक क्वालिटीचा बॅटर या टीमचा, पण आता कुठेतरी चाचपडत बॅटिंग करताना पाहतोय. हा बॉल मात्र परत टाकावा लागेल. पाहतोय खूप खराब लाईन डाव्या स्टीच्या खूपच बाहेरचा. अतिरिक्त धावणी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण. बिनबाद 3, छोटस आव्हान पण धीमी सुरुवात पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अतिशय चांगलं वातावरण सकाळचं पाहतोय आपण. सूर्याची तेज किरण अतिशय वेगात वारे वाहताना आणि अशा चांगल्या पोषक वातावरणामध्ये टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम. कडक फटका आहे, कडक आहे भाई, कडक आहे. शॉर्ट ऑन पुलचा फटका जिल्हा पाठवलाय डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा बॉलवरती चौकार. सेकंड टुर्नामेंट नांदपची मी कव्हरेज करतोय. पहिली टुर्नामेंट 2 दिवस गोलीच्या मैदानावर सागर अँड कंपनीच्या माध्यमातून आणि कालपासून गणेश दादा यांच्या माध्यमातून टर्न केलंय. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. बॅकवर्ड स्कोरकडे तालमेल पाहायला मिळाला नाही, धोका निर्माण झाला होता. आणि इथं मात्र थोडासा फनी मोमेंट पाहतोय आपण. कल्याण ग्रामीणचे विद्यमान उपाध्यक्ष योगेशजी बनकरी दादांचं शुभ आगमन झालेलं आहे. आणि दादांना मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम, काय कमालीचं षटक हाताळलंय. धावा कमी आहेत पण ह्या जर धावा 50 पर्यंत असत्या तर निश्चित नांदप टीम याकडे वाटचाल केली असती. पण अजून सामना संपला नाहीये मित्रांनो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 7. योगेश दादा बनकर यांचं आगमन झालेलं आहे. कल्याण ग्रामीण असोसिएशनचे विद्यमान लाडके अध्यक्ष आहेत. दादा आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. विनंती करेन. कल्याण ग्रामीणचे विद्यमान लाडके उपाध्यक्ष योगेश दादा साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आणि दादांना परत रिक्वेस्ट असेल की दादा या आपण व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. तुमच्याचमुळे असोसिएशन बनलंय. यावेळेस पात्र हा फटका चुकीचा आहे. हवेत झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. एक कंप्लीट दुसऱ्याची मागणी आणि सहज या बॉलवरती 2 रन्स कंप्लीट करतोय बॅटर मोहन. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 9. अजून मात्र इथून विजय साकारण्यासाठी काही मोठे फटके खेळणं गरजेचं राहील. हा फटका आलाय कडक, हुकचा फटका फाईन लेग कडे. अतिशय वेगा चेंडू, फरार फरार फरार. चौकार आलाय या बॉलवरती. धन्यवाद. चौकारांनी धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 13. आता मात्र एका सोप्या विजयाकडे वाटचाल करताना अजून एक हा फटका पुलचा. आपण यावेळेस फटका फसलाय. झेल घेईल काय आणि चांगला झेल इथे मात्र कंप्लीट केलंय. पहिला धक्का बसलाय टीमला. क्रमांक 3 वर नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आता मात्र प्रथमेश. महाराष्ट्र पोलीस प्रथमेश खेळपट्टीवर आहे. आणि आत्महत्या स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल हा हाताळला गेला, त्यावर कुठली धाव नाहीये.
धावसंख्या अजून 13 आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर जशाच तसं प्रत्युत्तर देताना बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. नांदब टीमची पाहतोय आपण. ज्या प्रकारे धावा 31 आहे, पण असं वाटते की ते रोखण्यासाठी संघर्ष करताना बॉलर पाहतोय आपण. चांगला अटॅक सध्या तरी. यास पात्र फटका चांगला आहे. चाललंय 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 मिड विकेटच्या वरतून आलंय आलंय हा दमदार षटकार. आता धावेची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. समीकरण झालंय टीमसाठी मोठ्या विजयाकडे. आणि यॉस पाता फ्लिकचा फटका खाली क्षेत्रात निवडलाय. क्लास आहे. टायमिंग खूप परफेक्ट आहे. स्कोर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय चेंडू. सीमा रेषा पार चौकार.